जय मित्रांनो, तर आता मला मुंबई शहरबद्दल बऱ्यापैकी कमेंट्स होते त्या की सर आमचं ग्राउंड तर झालं पण आम्हाला ग्राउंडमध्ये भरपूर प्रमाणात कमी मार्क्स आले, 26 मार्क आले, 28 मार्क आले, 30 मार्क आले, अशा प्रकारच्या बऱ्याचशा कमेंट्स होत्या. पण या सर्व कमेंट्सला रिप्लाय देणे शक्य नाही, त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर या विषयावरती बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व ज्यांनी मुंबई सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता राहिला विषय आपला कट ऑफ किती लागू शकतो मुंबईचा. तर आता तुम्ही जर SC, ST, EWS, SBC याच्या 4 कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला जर 28, 30, 32 अशा प्रकारे जरी मार्क असतील, 32च्या खाली जरी मार्क असतील 28च्या दरम्यान, तर तुम्ही ग्राउंडला आपल्या लेखी परीक्षेला पात्र होऊ शकता. अभ्यास निरंतर ठेवा, अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. त्याच्यासोबतच याच्या व्यतिरिक्त इतर कॅटेगरी म्हणजे OBC, SCBC, NTC, NTB, आणखी विजे या कॅटेगरी ज्या आहेत, तर या कॅटेगरींना 34+ जर मार्क असतील तर तुम्ही नक्कीच लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकता, हे मी तुम्हाला सांगतो. तर राहिला विषय महिला प्रवर्गाचा. तर महिला प्रवर्गांना जर सर्व कॅटेगरीच्या महिला प्रवर्गांना जर तुम्हाला जर 26+ जरी मार्क असले, 26+ जरी मार्क असले तर तरीही तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकता. होप सोडू नका. फक्त अभ्यास निरंतर ठेवा, एकही दिवस खंड पडू देऊ नका, कारण की तुम्हाला नंतर जर तुम्ही पात्र झाले तर तुम्हाला थोडासाही वेळ मिळणार नाही. त्यामुळे अभ्यास निरंतर ठेवा. त्याच्यासोबतच समोर जशा काही या मुंबई सिटीच्या अपडेट येत राहतील, ग्राउंडच्या अपडेट येत राहतील, तर त्या मी तुम्हाला समोर देतच राहील. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच इतर मित्रांना ज्यांनी मुंबई सिटीला अर्ज केलेला आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.